Hello everyone. Today we will start our new lesson, that is lesson number 11, enhancement in food production. Enhancement in food production. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे, या युनिट मध्ये पाहायचं आहे की फूड प्रोडक्शन मध्ये इन्हान्समेंट कशा प्रकारे करता येते. इन्हान्समेंट म्हणजे काय, क्वालिटी मध्ये आणि क्वांटिटी मध्ये फूड प्रोडक्शनची क्वांटिटी कशा प्रकारे आपल्याला वाढवता येईल किंवा इन्क्रीजमेंट म्हणू शकतो आपण, इन्क्रीजमेंट इन फूड प्रोडक्शन. ठीक आहे. अन्न उत्पादनामध्ये काय करायचे, आपल्याला वाढ कशा प्रकारे केली जाते ते काय करायचं या युनिट मध्ये पाहायचं आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपण सांगू शकतो थेरोटिकल पार्ट आहे खूप सारा याच्यामध्ये, ज्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे फूड इज द बेसिक नीड. फूड हे काय आहे, फूड इज वन ऑफ द बेसिक नीड which give energy for everything. ठीक आहे. काय सांगितलं, फूड हे काय आहे, एक बेसिक नीड आहे जी काय करते, आपल्याला एनर्जी देते. कशासाठी, सगळ्या गोष्टीसाठी. ठीक आहे. आपल्या बॉडीमध्ये चालणाऱ्या सगळ्या गोष्टीसाठी एनर्जी मिळते आपल्याला कशामधून, फूड मधून. म्हणून फूड हे काय, एक बेसिक नीड आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे सांगू शकतो की इट कीप अस अलाइव्ह. ठीक आहे. इट कीप अस अलाइव्ह, स्ट्रॉंग अँड हेल्दी. ठीक आहे. आणि फूड काय करते, आपल्याला जिवंत ठेवण्याचं काम करते, स्ट्रॉंग बनवण्याचं काम करते आणि हेल्दी ठेवण्याचं काम करते. कोण, फूड. ठीक आहे. फूड म्हणजे काय, याची एक डिफाईन बनवून आपण डेफिनेशन तयार करू. ठीक आहे. फूड इट इज डिफाईन्ड ॲज सॉलिड और लिक्विड सबस्टन्स. ठीक आहे. फूड हे काय आहे, सॉलिड और लिक्विड सबस्टन्स असू शकते, विच स्वॅलो. ठीक आहे. डायजेस्ट अँड असिम्युलेटेड इन द बॉडी. ठीक आहे. फूड काय आहे, फूड हे एक सॉलिड किंवा लिक्विड सबस्टन्स आहे जे काय केलं जाते, आपण खाऊ शकतो त्याला, त्यानंतर ते डायजेस्ट होते आणि आपल्या बॉडीमध्ये काय केलं जाते, असिम्युलेट केले जाते, म्हणजे त्याला काय केलं जाते, यूज केलं जाते. ठीक आहे. आणखी याच्यामध्ये सांगू शकतो, इट इज नॉन पॉइझनस, इडिएबल, एनर्जी रिच सबस्टन्स. ठीक आहे. एनर्जी रिच सबस्टन्स, ऑर्गॅनिक सबस्टन्स आपण याला काय करू शकतो, म्हणू शकतो नरिशेबल सबस्टन्स. ठीक आहे. अशा प्रकारे फूड आहे. फूड बद्दल आपण सांगितलं, सॉलिड किंवा लिक्विड सबस्टन्स आहे जे आपण खाऊ शकतो, जे डायजेस्ट होते आणि आपल्या बॉडीमध्ये त्याचा वापर केला जातो. ठीक आहे. त्याला फूड म्हणतो. ते नॉन पॉइझनस असते, म्हणजे विषारी नसते. ते इडिएबल म्हणजे आपण त्याला खाऊ शकतो, त्याच्यामध्ये एनर्जी असते. ठीक आहे. ते आपल्याला नरिशमेंट प्रोव्हाइड करते. ऑर्गॅनिक सबस्टन्स असते, त्याला आपण काय म्हणतो, फूड म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊ आपण, प्लांट सिंथेसाइज देअर ओन फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. ठीक आहे. प्लांट सिंथेसाइज देअर ओन फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. ठीक आहे. प्लांट काय करते, त्यांचं स्वतःचं अन्न स्वतः बनवते. प्लांट म्हणण्यापेक्षा आपण इथे घेऊ शकतो ग्रीन प्लांट. ठीक आहे. ग्रीन प्लांट सिंथेसाइज देअर ओन फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस आपल्याला माहित आहे, प्रकाश संश्लेषण म्हणतो आपण. लाईट घेऊन, वॉटर घेऊन, कार्बन डायऑक्साईड घेऊन प्लांट काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. पण कोणते प्लांट, जे ग्रीन प्लांट आहे, कारण ग्रीन प्लांट मध्येच काय असते, क्षमता असते लाईटला कॅप्चर करण्याची. ठीक आहे. आणि ते ग्रीन प्लांटच काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. ठीक आहे. म्हणून आपण सांगितलं, green plants synthesize their own food by the process of photosynthesis. But animal like human cannot synthesize
देअर ओन फूड. ठीक आहे. पण अॅनिमल म्हणजे आपल्यासारखे जे अॅनिमल आहेत ते काय करू शकत नाही, स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाही. दे डिपेंड ऑन प्लांट फॉर फूड. ठीक आहे. ते कशावर डिपेंड असतात, प्लांटवर डिपेंड असतात. कशासाठी, फूडसाठी. डायरेक्टली डिपेंड असतात, इनडायरेक्टली सुद्धा डिपेंड असतात. डायरेक्टली डिपेंड म्हणजे काय, आपण काही व्हेजिटेरियन लोक जे असतात ते डायरेक्टली प्लांटवर डिपेंड असतात. पण जे नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत ते इनडायरेक्टली डिपेंड असतात. इनडायरेक्टली म्हणजे काय, जसं आपण भाजीपाला खातो बरोबर, म्हणजे हे डायरेक्टली आपण कशावर डिपेंड आहोत, प्लांटवर आहोत. पण आपण जर एखाद्या वेळेस नॉनव्हेज खात असेल, मांस खात असेल, तर ते काय आहे, आपण इनडायरेक्टली प्लांटवर डिपेंड आहे. म्हणजे जो अॅनिमल आहे आपण ज्यांना कन्झ्युम केलं तो अॅनिमल सुद्धा कशावर डिपेंड असतो, प्लांटवर डिपेंड असतो. ठीक आहे. अशा प्रकारे आपण अॅनिमल हे काय आहे, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कशावर डिपेंड असतात, प्लांटवर डिपेंड असतात त्यांच्या फूडसाठी. ठीक आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो याच्यामध्ये एक पॅराग्राफ त्यांनी सांगितलेलं आहे की द फॅमाइन रिझल्ट इनटू dearth of food. Also, increasing population result into decrease in food. ठीक आहे. काय सांगितलं, द फॅमाइन. फॅमाइन म्हणजे काय, आपण सांगू शकतो की जे दुष्काळ आहे किंवा जे दुष्काळ कशासाठी काय होते, दुष्काळामुळे फॅमाइन रिझल्ट इनटू द डेअर्थ ऑफ द फूड. ठीक आहे. दुष्काळामुळे काय होते, अन्नधान्याची काय होते, कमतरता निर्माण होते. ठीक आहे. उणीव काय होते तिथे निर्माण होते. सोबतच इन्क्रीजिंग पॉप्युलेशन काय होत आहे, वाढत आहे. पॉप्युलेशन वाढत आहे त्यामुळे फूडची डिमांड पण काय होणार, वाढणार. पण आपलं प्रोडक्शन कसं आहे, फूडचं जेवढं आहे तेवढंच आहे बरोबर. फूडचं प्रोडक्शन जेवढं आहे तेवढंच आहे आणि पॉप्युलेशन काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. त्यामुळे काय होणार, तिथे काय होणार, अन्नाची काय होणार, कमतरता निर्माण होणार बरोबर आहे. मग ह्या गोष्टी टू मीट धिस, ह्या सगळ्या गोष्टी भरून काढण्यासाठी काय करावं लागणार आपल्याला, फूडचं प्रोडक्शन काय करावं लागणार, इन्क्रीज करावं लागणार. ठीक आहे. टू मीट धिस फूड डिमांड वी हॅव टू इन्क्रीज फूड प्रोडक्शन. ठीक आहे. हे सगळं करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, हे डिमांड जी आहे, इन्क्रीजिंग डिमांड जी आहे फूडची, ती भरून काढण्यासाठी काय करावं लागणार आपल्याला, फूडचं प्रोडक्शन सुद्धा काय करावं लागणार, इन्क्रीज करावं लागणार. फूडचं प्रोडक्शन वाढवावं लागणार. ठीक आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो याच्यामध्ये मग काय करू शकतो आपण त्याच्यासाठी, हायब्रिड प्लांट आणि हायब्रिड अॅनिमल हेल्प इन इन्क्रीज प्रोडक्शन ऑफ द फूड. ठीक आहे. हायब्रिड प्लांट आणि हायब्रिड animal help to fulfill the डिमांड ऑफ द फूड. ठीक आहे. काय करू शकते, हायब्रिड प्लांट आणि हायब्रिड अॅनिमल हे काय करू शकतात, आपली जी फूडची डिमांड आहे, रिक्वायरमेंट आहे, ती काय करू शकतात, फुलफिल करू शकतात. हायब्रिड प्लांट आणि हायब्रिड अॅनिमल जेवढं आपल्याला अन्नधान्य पाहिजे तेवढं अन्नधान्य ते काय करू शकतात, तयार करून देऊ शकतात. ठीक आहे. पुढे आपण नेक्स्ट ब्लॉक मध्ये पाहणार आहोत त्याच्या पुढचा पॉईंट. ठीक आहे. हायब्रिड प्लांट काय असतात, ठीक आहे, ते आपण काय करून घेऊ, पाहून घेऊ. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे याच्यातला प्लांट ब्रीडिंग. ठीक आहे. प्लांट ब्रीडिंग या युनिट मधलाच नेक्स्ट पॉइंट आहे प्लांट ब्रीडिंग. ठीक आहे. प्लांट ब्रीडिंग काय असते ते आपण पहिल्यांदा काय करू, समजून घेऊ किंवा प्लांट ब्रीडिंगची डेफिनेशन पाहून घेऊ. ठीक आहे. प्लांट ब्रीडिंग मध्ये आपण सांगू शकतो द इम्प्रुव्हमेंट और पर्पजफुल मैनिपुलेशन of heredity of crop and production of new superior variety of existing crop called as प्लांट ब्रीडिंग.
ठीक आहे. प्लांट ब्रीडिंग म्हणजे काय ते पाहायला आपण, द इम्प्रुव्हमेंट ऑर पर्पजफुल मॅनिप्युलेशन इन द हेरिडिटी ऑफ द क्रॉप. बरोबर आहे. म्हणजेच काय, क्रॉप मध्ये इम्प्रुव्हमेंट करणं. एखादं ट्री आहे, एखादं झाड आहे, एखादं क्रॉप आहे, तर त्याच्यामध्ये काय करणं, सुधारणा करणं किंवा त्याचे जे जेनेटिक मटेरियल आहे किंवा त्याचे जे अनुवांशिक गुण आहे त्या अनुवांशिक गुणामध्ये काय करणं, थोडंसं अदला बदल करणं. कशासाठी, फॉर प्रोडक्शन ऑफ सुपेरियर व्हेरायटी. सुपेरियर व्हेरायटी समजून घेऊ आपण की आपल्याकडे फॉर एक्झाम्पल हे एक काय आहे, कशाचं तरी झाड आहे समजून घेऊ. सपोज याला आपण समजू 10 फ्रुट्स लागतात. बरोबर आहे. पर सीझन 10 फ्रूट लागतात. तर याच्यापासून आपण काय करणार, एक इम्प्रूव्ह व्हेरायटी वालं इम्प्रूव्ह क्रॉप काय करणार, तयार करणार. ठीक आहे. इम्प्रूव्ह क्रॉप करणं तयार, आणि ज्याला काय होतात, सपोज 20 फ्रुट्स लागतात. ठीक आहे. समजलं का इथे, इम्प्रुव्हमेंट. याच्यामध्ये काय केली आपण, सुधारणा केली. कशा पद्धतीने केली, हेरिडिटी ऑफ द क्रॉप. ठीक आहे. काय केलं, याच्या अनुवंशिक म्हणजे याचा जो डीएनए होता, याच्या डीएनए मध्ये आपण काय केलं, थोडंसं चेंजेस केले, त्याच्यामध्ये थोडीशी अदलाबदल केली. अदलाबदल केल्याच्या नंतर जे एक्झिस्टिंग क्रॉप होतं ते जरा काय झालं, सुपेरियर व्हेरायटी वाला झालं. म्हणजे त्याची क्वालिटी काय झाली, क्वालिटी क्वांटिटी काय झाली, त्याची इम्प्रूव्ह झाली. त्याच्यामध्ये आपण काय केली, सुधारणा केली. कारण ते सुरुवातीला काय करत होतं, 10 फ्रूट देत होतं. त्याच्या डीएनए मध्ये म्हणा आपण काय केला, अदलाबदल केली थोडीशी. ठीक आहे. त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन चेंज केली किंवा त्याला अशी कंडिशन प्रोव्हाइड केली की ज्याच्यामध्ये ते काय होऊ शकते, 10 फ्रूट वरून काय करू शकते, 20 फ्रूट आपल्याला काय करू शकते, देऊ शकते. त्याला आपण प्लांट ब्रीडिंग म्हणतो. म्हणजे दोन हायब्रिड, म्हणजे दोन प्लांट आहे त्यांचं आपण काय करणार, ब्रीडिंग करणार. आणि ब्रीडिंग केल्याच्या नंतर त्या दोन प्लांटचं कॉम्बिनेशन असणार आहे, तिसरं प्लांट आपल्याला काय होणार, मिळणार. त्याला आपण म्हणतो प्लांट ब्रीडिंग. जनरली आपण सांगू शकतो की आपल्याकडे काय आहे, एक नॉर्मल व्हेरायटी आहे प्लांटची. सपोज त्याच्यापासून आपल्याला यील्ड जास्त मिळते. ठीक आहे. उत्पादन आपल्याला काय आहे, जास्त आहे, पण याच्यावर काय आहे, खूप सारे डिसीजेस येतात. ठीक आहे. त्याच्यावर काय होणार, खूप सारे डिसीजेस येतात. मग आपल्याकडे दुसरी एक वाईल्ड व्हेरायटी आहे. ठीक आहे. जंगली व्हेरायटी आहे, ज्याचं आपण डोमेस्टिकेशन केलेलं नाही, अशी वाईल्ड व्हेरायटी आहे सपोज. ठीक आहे. तर वाईल्ड व्हेरायटी मध्ये काय, फूड्स यील्ड कसं आहे, यील्ड याचं कसं आहे, कमी आहे. बरोबर आहे. उत्पादन त्याचं कसं आहे, कमी आहे, पण याच्यामध्ये काय आहे, डिसीज रेझिस्टन्स जास्त आहे. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे डिसीज येत नाही. समजून घ्या काय सांगितलं आपण, की एक आपल्याकडे डोमेस्टिकेटेड म्हणजे आपण नेहमी वापरात असलेलं काय आहे, एक पीक आहे. त्या पिकाचं उत्पादन जास्त आहे, पण त्याच्यावर काय होतात, खूप सारे डिसीजेस येतात. ठीक आहे. उत्पादन जास्त पण डिसीजेस कसे आहे, जास्त. उत्पादन पण जास्त आणि डिसीजेस पण जास्त. ठीक आहे. आणि एक वाईल्ड व्हेरायटी आहे ज्याच्यामध्ये उत्पादन कमी आहे आणि डिसीज रेझिस्टन्स ॲबिलिटी जास्त आहे. म्हणजे त्याच्यावर डिसीज, रोग प्रतिकार क्षमता कशी आहे याची, चांगली आहे. याची रोग प्रतिकार क्षमता कशी आहे, कमी आहे. ठीक आहे. मग आपण काय करतो, या दोन प्लांटचं काय करतो, क्रॉसिंग करतो. क्रॉसिंग केल्याच्या नंतर या दोन प्लांट पासून एक असा प्लांट तयार करतो की ज्याच्यामध्ये काय आहे, उत्पादन क्षमता पण जास्त आहे आणि डिसीज पण त्याच्यावर कमी येतात. ठीक आहे. असं दोघांचं कॉम्बिनेशन असणार आहे. तिसरं सुपेरियर व्हेरायटी काय करतो आपण, तयार करतो. त्यालाच आपण म्हणतो प्लांट ब्रीडिंग. समजलं असेल. दोन प्लांट मध्ये दोन वेगवेगळ्या क्वालिटी आहे आणि त्या दोन वेगवेगळ्या क्वालिटी एका प्लांट मध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्यालाच आपण काय म्हणतो, प्लांट ब्रीडिंग म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढे सांगू शकतो की प्लांट ब्रीडिंग हे काय आहे, इट इज द अप्लाइड ब्रांच ऑफ द बॉटनी. ठीक आहे. इट इज अप्लाइड ब्रांच ऑफ बॉटनी. अप्लाइड ब्रांच ऑफ बॉटनी आहे. प्लांट ब्रीडिंग साठी आपण काय यूज करू शकतो, फॉर प्लांट ब्रीडिंग वी यूज ऍप्लिकेशन ऑफ प्रिन्सिपल ऑफ जेनेटिक्स. म्हणजे आपण जेनेटिक्सचा अभ्यास करू. म्हणजे जेनेटिक्स जे आहे म्हणजे त्याचा डीएनए आहे, त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करू शकतो, प्लांट ब्रीडिंग करू शकतो. जो डीएनए होता त्याच्यामध्ये थोडासा अदला बदल करून काय करू शकतो, इम्प्रूव्ह व्हेरायटी काय करू शकतो, प्लांटच्या तयार करू शकतो. त्या प्लांट ब्रीडिंग साठी आपल्याला काय लागते, त्या प्लांटची फिजिओलॉजी माहित असली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे फिजिओलॉजीचा पण युज केला जातो प्लांट ब्रीडिंग साठी. पॅथॉलॉजीचा पण आपण काय करतो, युज करतो प्लांट ब्रीडिंग साठी. टॅक्झॉनॉमीचा आपण काय करतो, आपण टॅक्झॉनॉमीचा पण काय करतो, युज करतो. कशासाठी, प्लांट ब्रीडिंग साठी. त्यानंतर ऍग्रिकल्चर. ठीक आहे. ऍग्रिकल्चर, त्यानंतर रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी.
ठीक आहे, या सगळ्या गोष्टीचा युज करतो आपण प्लांट ब्रीडिंगसाठी. ठीक आहे, समजलं. प्लांट ब्रीडिंग म्हणजे काय ते सांगितलं आपण. इम्प्रुव्हमेंट, सुधारणा करणं. जे 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 प्लांट आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल होतं त्या प्लांटमध्ये आपण काय करणार, सुधारणा करणार आणि याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीवालं प्लांट तयार करणार, त्याला आपण म्हणतो प्लांट ब्रीडिंग. ठीक आहे, मग आपण सांगितलं की ब्रांच ऑफ बॉटनी आहे, बॉटनीचीच एक ब्रांच आहे प्लांट ब्रीडिंगची. ठीक आहे, त्याच्यासाठी प्लांट ब्रीडिंगसाठी आपल्याला कोणत्या शाखेचं गरज पडते, जेनेटिक्सचा उपयोग होतो, फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी, टॅक्झॉनॉमी, ऍग्रिकल्चर, रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी अशा सारख्या वेगवेगळ्या ब्रांचेसची आपल्याला काय करावं लागते, मदत घ्यावी लागते प्लांट ब्रीडिंगसाठी. ठीक आहे, त्यानंतर आपण सांगू शकतो प्लांट ब्रीडिंग कशासाठी करतो. प्लांट ब्रीडिंग आपण कशासाठी करतो, एक तर समजलं आपल्याला की आपलं यील्ड वाढवणं, बरोबर आहे, उत्पादन वाढवण्यासाठी. दुसरी गोष्ट आपण सांगू शकतो टॉलरन्स अगेन्स्ट इन्व्हायरमेंट. ठीक आहे, वातावरणाच्या अगेन्स्ट टॉलरन्स निर्माण झाला पाहिजे किंवा म्हणजेच काय ते असं प्लांट तयार करतो की ज्याला कमी पाणी मिळालं तरी पण ते काय झालं पाहिजे, त्याची चांगली वाढ झाली पाहिजे. बरोबर आहे, टेम्परेचर जास्त असलं तरी पण त्याची वाढ झाली पाहिजे. म्हणून हे इन्व्हायरमेंटची रिलेटेड जेवढ्या पण गोष्टी आहेत त्याच्या अगेन्स्ट त्याच्यामध्ये काय करतो, क्षमता निर्माण करतो. ठीक आहे, याच्यासाठी सुद्धा आपण काय करतो, प्लांट ब्रीडिंग करतो. टॉलरन्स अगेन्स्ट पेस्ट, बरोबर आहे, जे वेगवेगळे पेस्ट आहेत त्या पिकावर येणारे, बरोबर आहे, ते पीक म्हणजे त्या पिकामध्ये उत्पादन चालू झाल्याच्या नंतर जे किडे वगैरे येतात ते खाण्यासाठी त्याच्या अगेन्स्ट सुद्धा त्याच्यामध्ये काय करतो आपण, क्षमता निर्माण करतो, प्रतिकार क्षमता, त्याच्यासाठी सुद्धा आपण प्लांट ब्रीडिंग करतो. त्यानंतर लेस यूज ऑफ केमिकलचा आपल्याला कमी वापर करायचं काम पडलं पाहिजे, याच्यासाठी सुद्धा आपण काय करतो, प्लांट ब्रीडिंग करतो. ठीक आहे, जनरली समजलं असेल प्लांट ब्रीडिंग कशासाठी, उत्पादन वाढवण्यासाठी, बरोबर आहे, जास्त उत्पादन मिळालं पाहिजे आपल्याला त्या प्लांट पासून, याच्यासाठी आपण प्लांट ब्रीडिंग करतो. त्यानंतर एन्व्हायरमेंटमध्ये जे वेगवेगळ्या गोष्टी असतात जसं टेम्परेचर आहे, वॉटर आहे, बरोबर आहे, सॅलिनिटी आहे, याच्या अगेन्स्ट सुद्धा ते प्लांट काय झालं पाहिजे, ग्रो झालं पाहिजे. म्हणजे कमी पाणी मिळालं तरी पण त्याची वाढ झाली पाहिजे, जास्त टेम्परेचर असलं तरी पण वाढ झाली पाहिजे, यासाठी सुद्धा आपण काय करतो, प्लांट ब्रीडिंग करतो. ठीक आहे, वेगवेगळे किडे जे आहेत, इन्सेक्ट आहेत, त्यांच्या अगेन्स्ट सुद्धा ते काम केलं पाहिजे त्यांनी, म्हणजे ते किडे जे इन्सेक्ट आहेत त्याच्यावर ते अटॅक करू शकले नाही पाहिजे, बरोबर आहे, म्हणजे त्यांच्या अगेन्स्ट रेजिस्टन्स पॉवर असला पाहिजे, डिसीज रेजिस्टन्स ॲबिलिटी, बरोबर आहे, रोग प्रतिकार क्षमता असणारे प्लांट निर्माण करण्यासाठी सुद्धा आपण काय करतो, प्लांट ब्रीडिंग करतो. ठीक आहे, कमी फर्टिलायझरचा यूज झाला पाहिजे, याच्यासाठी सुद्धा आपण काय करतो, प्लांट ब्रीडिंग करतो. ठीक आहे, पण त्याच्यातलं महत्वाचं काय आहे, उत्पादन वाढवण्यासाठी, आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा आहेच म्हणा त्याच्यात. ठीक आहे, अशा प्रकारे याच्यासाठी आपण काय करतो, प्लांट ब्रीडिंग करतो. ठीक आहे, त्यानंतर आपण सांगू शकतो की ग्रीन रिव्हॉल्युशन मध्ये काय करण्यात आलं होतं की सिक्वेन्स करण्यात आला होता, खूप साऱ्या गोष्टी एकसाथ करण्यात आल्या, म्हणजे जे प्लांट आहे त्याला वेगवेगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करण्यात आल्या, म्हणजे त्याला इरिगेशन प्रोव्हाइड करण्यात आलं, वॉटर सप्लाय, त्यानंतर त्याच्यावरचे स्ट्रेस कमी करण्यात आले, त्याला व्यवस्थित केमिकल्स देण्यात आले, फर्टिलायझर देण्यात आले, आणि त्यामुळे त्या प्लांटचं काय झालं, प्रोडक्शन काय झालं, इन्क्रीज झालं. त्यामुळे काय झालं, जी फूड डिमांड होती ती फूड डिमांड काय झाली, फुलफिल झाली. ठीक आहे, त्यानंतर आपण दोन सायंटिस्ट आहेत त्यांचं इंट्रोडक्शन घेऊ. एक आहे डॉक्टर नॉर्मन बोरलॉग, ठीक आहे, डॉक्टर नॉर्मन बोरलॉग हे एक काय होते, अमेरिकन जेनेटिस्ट होते. ठीक आहे, त्यांना एका 2-3 नावांनी ओळखलं जाते, जसं आहे की आपण याच्यामध्ये सांगू शकतो द मॅन हू सेव्ह द लाईफ ऑफ मिलियन्स ऑफ पीपल. ठीक आहे, द मॅन हू सेव्ह लाईफ ऑफ मिलियन पीपल. ठीक आहे, मिलियन पीपल, खूप साऱ्या लोकांचे प्राण वाचवणारा माणूस म्हणून सुद्धा यांना ओळखलं जाते. ठीक आहे, त्यानंतर ही नोन ॲज फादर ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन. फादर ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणून सुद्धा यांना काय केलं जाते, ओळखलं जाते. त्यानंतर ऍग्रिकल्चर ग्रेटेस्ट स्पोक पर्सन.
ठीक आहे. ऍग्रिकल्चर मधला सगळ्यात मोठा माणूस म्हणून सुद्धा काय केलं जाते, त्यांना ओळखलं जाते. कोणाला? नॉर्मन बोरलॉग. ठीक आहे. अमेरिकन काय होता, तो सायंटिस्ट होता, ज्यांनी काय केलं होतं, लाखो लोकांचं काय केलं होतं, जीव वाचवला होता. बरोबर आहे. कशाच्या माध्यमातून? ग्रीन रिव्हॉल्युशनच्या माध्यमातून. आणि ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजे काय आहे की वेगवेगळ्या टेक्निक वापरून काय करणं, फूडचं प्रोडक्शन इन्क्रीज करणं. ठीक आहे. त्याला आपण ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणणार. ठीक आहे. अग्रिकल्चर ग्रेटेस्ट स्पोक पर्सन म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जाते. त्यांना जवळपास 1970 साली नोबेल प्राइज मिळालं होतं फॉर द ग्रीन रिव्हॉल्युशन. कशासाठी? ग्रीन रिव्हॉल्युशन साठी. ठीक आहे. त्यानंतर एक दुसरा सायंटिस्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये, आपल्या याच्यामध्ये एम.एस. स्वामीनाथन नावाच्या सायंटिस्टला आपण काय म्हणू शकतो, त्यांना पण म्हणतात फादर ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन इन इंडिया. ठीक आहे. इंडिया मधला फादर ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन कोण आहे? एम.एस. स्वामीनाथन. त्यांनी काय केलं की जे ग्रीन रिव्हॉल्युशन आहे त्याची माहिती प्रोव्हाइड केली आणि वेगवेगळे हायब्रिड प्लांट त्यांनी काय केले, जास्त उत्पादन देणारे हायब्रिड प्लांट तयार केले होते व्हीटचे इंडियामध्ये. ठीक आहे. आणि यांनी काय केलं होतं, ग्रीन रिव्हॉल्युशन आणून काय केलं होतं, लाखो लोकांचे जीव वाचवला होता. कुठे? इंडियामधल्या, मेक्सिको मधल्या आणि आणखी कुठेतरी 2-3 कंट्री आहे त्याच्यामधल्या लोकांचं काय केलं होतं, ग्रीन रिव्हॉल्युशन मधून काय केलं होतं, ग्रीन रिव्हॉल्युशनच्या माध्यमातून जीव वाचवला होता. कारण त्या टाइमला काय झाला होता, दुष्काळ पडला होता आणि अन्नाची टंचाई निर्माण झाली होती. मग त्यांनी नवीन टेक्निक शोधल्या अग्रिकल्चरच्या. ठीक आहे. म्हणजे एका पाठोपाठ दोन पिकं घेणं, त्यांना व्यवस्थित वॉटर सप्लाय करणं, व्यवस्थित फर्टिलायझर सप्लाय करणं आणि त्यांच्यापासून प्रोडक्शन काय करणं, इन्क्रीज करणं, यांच्या माध्यमातून त्यांनी काय केलं होतं, फूडचं प्रोडक्शन इन्क्रीज केलं होतं. ठीक आहे. अशा प्रकारे हे आजचा टॉपिक संपला. इन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन. जुन्या सिलेबसमध्ये हा काय होता, एक सेपरेट युनिट होता, पण आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, 3 युनिट ऍड झालेलं आहे. इन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन आहे, याच्यामध्येच दिलेला आहे अॅनिमल हजबंडरी आणि याच्यामध्येच दिलेला आहे अजून एक मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर. ठीक आहे. असे 3चं हे एक काय आहे, कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपण उद्याला नेक्स्ट टॉपिक काय करणार, स्टडी करणार. ठीक आहे.